गोव्यातील सिप्ला कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात कामगारांनी शनिवारी पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय। या विरोधात घोषणाबाजी करत सुमारे 300 पेक्षा अधिक कामगारांनी गोवा सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। वेर्णा येथील या सिप्ला कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांवर अन्याय केला जात असून कामगारांची तडकाफडकी बदली हिमाचल प्रदेश, सिक्कीम या ठिकाणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येते। यातील सुमारे 70% तरुण तरुणी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत। कंपनीच्या या निर्णयामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली असून सिंधुदुर्गात रोजगार नसल्यानं हे तरुण शेजारील गोवा राज्यात नोकरीसाठी येतात। मात्र कंपनीच्या अशा धोरणामुळे त्यांच्यावर नोकरीविना उपासमारीची वेळ आता येणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या सुपुत्रांची मदत करावी अशी मागणी आता होती। येथे कार्यरत कामगारात गोवा येथील स्थानिकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिपुत्रांची संख्या ही अधिक आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून न्याय द्यावा अशी विनंती सिंधुदुर्गचे सुपुत्र करतायत। गोव्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात कर्मचाऱ्यांची बदली दूरच्या राज्यात केली जात असल्याबाबतचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं होतं। या पाठोपाठ विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं। नोकरीची टांगती तलवार डोक्यावर असल्यानं जिल्ह्यातील या भूमिपुत्रांकडून खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती आता समोर येते। काम करतल्याच्या मेहनतीचे पैसे जाण आणि हे पैसे ते मागता आणि ते तुम्ही दिवपाक सोदिना आणि हे आचार विचार ते सिप्ला कंपनीचे खरे म्हण जाल्यार नाम कितें म्हणटा न्हू, नाव मोठे आणि लक्षण खोटे असले चाललेले आसा। अशे कितले तरी कंपनी आसा त्यांच्यानी वचून चौकशी करूंक जाय, त्यांच्यानी जातीने वचून चौकशी करूंक जाय। पुढे तुमकां खबर आसा नियमांक त्रास जाता म्हणून कोर्टान बिटान बात लावपाक जाय लेबराक, पण ते आज तशें जायना। मिनिस्टर काय पळयना, मिनिस्टराक आज्जेचो बटवो पावता आसतलो म्हणून हे सगळे अशें जाला। हांव सरकारा कडेन एक मागणी करता, चीफ मिनिस्टर मुद्दम जावन शकता। कितले तरी हांगा फॅक्टरी आसा, तुम्ही गव्हर्नमेंट जॉब दिना, तुम्ही एटलिस्ट ते कंपनी कशें आसा, कितें तेंचे हे आसा लेबरांचे अशें मिटींग घेवपाक जाय। सिप्ला कंपनीचे सगळे वर्कर असतात आणि कंपनीन बरेचसे हॅरॅसमेंट जातात। सो आम्ही कंपनीचे जे हॅरॅसमेंटचे निषेध म्हणून आम्ही कंपनी भितर ट्रेड युनियन फाउंड केलेले, बट कंपनीक आमचे हे डिसिजन मान्य ना। जे वर्कर युनियनाक जॉईन झालेले असतात त्या वर्कराक हॅरॅसमेंट करते आसा कंपनी, तांकां टॉर्चर करते आसा युनियनासून भायर येवन वचूंक जाय म्हणून, तांकां टर्मिनेशन दिते आसा, बदली सिक्किमाक ट्रान्सफर करते आसा, असे बरेचसे हॅरॅसमेंट, लीव रिजेक्ट करचे, असे नॉर्मल बारीक बारीक हॅरॅसमेंट असे कंपनी भितर जाते आसा वर्करा कडेन। सो हे सगळ्या हॅरॅसमेंटचो निषेध म्हणून आमी सगळे हांगा वर्कर येल्ले आणि कंपनीन बेगिना बेगीन आमचे जे युनियन आसा ते रेकॉग्नायज करचे आणि गव्हर्मेंटान सुद्धा आमचेर जो एजमा लायला तो विथड्रॉ करचो, बिकॉज त्या एजमाचो बेनिफीट घेवन कंपनी वर्कराचेर हे हॅरॅसमेंट करते आसा। एजमा लायला म्हणून आमकां स्ट्रायक करपाक मेळना आणि आमचो जो आवाज दाबलेलो आसा, आमचे जे हॅरॅसमेंट जाता तो आमकां कुणाक सांगूंक मेळना। सो आमी आज हे प्रेस मिटींग घेवन सगळे प्रेसाक सांगला की हे गव्हर्मेंटाक हो आवाज पावू दी आणि गोंयचे आणि भायरचे सगळ्याक हो आवाज पावू दी की सिप्ला कंपनीन वर्कराक हॅरॅसमेंट कशें जाता म्हणून। तेंच्यांनी 30 वर्कराक धमकी दिवन तांकां बॉन्डाचेर हेजेर सायन करून घेवन तांकां फाटल्यान घेतली आसा युनियनासून आणि अशें हे युनियन ब्रेक करून तेंची स्ट्रॅटजी चालू केलेली आसा। वर्कराक धमकी दितात, तू जर युनियनात रावता तर तुका बदली सिक्किमाक ट्रान्सफर करता, फ्रॉड केसीत पासून तुका टर्मिनेशन करता, अशी सगळी धमकी HR जो शांतनू HR आसा तो HR ऑफिसान व्हरून सुद्धा वर्कराक टॉर्चर करता आणि तांकां धमकी दिता आसा। आणि हे आमचे 2 वर्सांसून हे सगळे चालते आसा आणि आम्ही बरेचशा टायमान न्यूज चॅनलार येल्ले सुद्धा आणि हे आवाज उठयला, बट आज आम्ही हे हॅरॅसमेंट एक स्टॉप जायना, ताका लागून आम्ही तारा मॅडम कडेन येवन आम्ही तेंचे कडल्यान रिक्वेस्ट केली की तुम्ही आमकां मातशें सपोर्ट करचें म्हणून। आणि प्रेसमेंट जाता, इवन जे कंपनीचे मॅनेजमेंट स्टाफ आसा कळ्ळें न्ही, तांकां सुद्धा हॅरॅसमेंट जाता, बट ते कशें ते युनियनाक ना ते उलोवंक शकना। जर तेंच्यांनी उलयले तर तांकां कंपनीसून काडून उडोवची धमकी आसतलीच। डिमांड जो आसा चार्टर ऑफ डिमांड आमी घातलेले आसा आणि तो कोर्टान मॅटर चालते आसा। तरी सुद्धा हे कोर्टा मॅटर चलतले, वर्कर एका सायडीन तेंचे डिसिजन येतले म्हणून कंपनी हांगा वर्कराक हॅरॅसमेंट करता, जे युनियनाक जॉईन आसात ते म्हणल्यार ते युनियन ब्रेक जावचे आणि तेंचो जो डिमांड आसा तो तांकां मेळो न्ही म्हणून हे सगळे स्ट्रॅटर्जी कंपनी यूज करते आसा। सो ते इमिडिएटली स्टॉप जावं जाय म्हणून आमी आज प्रेस मिटींग घेवन हे सगळ्या गव्हर्मेंटाकू आणि कंपनीक सुद्धा सांगता। आणि सिप्ला केअरिंग फॉर लायफ म्हणटा जी टॅग लावून भोंवता न्ही कंपनी केअरिंग फॉर लायफ,
तो तुम्ही जर वर्कराची खरेच म्हणलं तर कुणाची बी लाईफची केअर करता तर तुमच्या पहिल्या वर्कराची तुम्ही केअर करा नी. त्या वर्कराची केअर करा, त्यांना किती प्रॉब्लेम असतात ते पहिले डिस्कस करा. तुम्ही केअरिंग फॉर लाईफ म्हणून टॅग लावून पावता, पण तुमचे वर्करच ओडार येयल्यात, तुमच्या वर्कराक तुम्ही टर्मिनेशन करता, ट्रान्सफर करता, त्यांना प्रॉब्लेम असा ते तुम्ही डिस्कस करना. तर मग केअरिंग फॉर लाईफ कित्याक लावून तुम्ही केअरिंग फॉर लाईफ म्हणता, कुणाची केअर करता तुम्ही, हे एक क्वेश्चन मार्क असा. आणि हांव वर्कर म्हणून कंपनीच्या हायर मॅनेजमेंटाकडे हे विचारू इच्छितो. आमचा हक, आमचा हक, आमचा हक, आमचा हक. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.